नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मार्केट समजावून सांगण्यापेक्षा अडचणी समजावून सांगणं आणि त्या अडचणींचा काय परिणाम होतो आहे मार्केटवर हे सांगणं हेच हल्ली काम झालं आहे. चीनचा GDP जाहीर झाला तो 5% 4.3% आला. कुठेच चांगली बातमी येत नाही. अनुमानही 5%च होता. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 740 कोटीची. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 2928 कोटी. पण जर ट्रम्पना आपण पलटूराम म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण त्याने जो 20% टॅक्सचा निर्णय घेतला होता काल की जहाजांना सुरक्षा द्यायची आणि त्याच्या बदल्यात 20% त्यांनी दिले पाहिजे जहाजामध्ये जेवढ्या रकमेचा माल असेल. तर त्याच्यासाठी गल्फ कंट्रीजने ट्रम्प साहेबांबरोबर बोलणी केली. गल्फ कंट्रीजने सांगितलं की आम्ही अमेरिकेमध्ये गुंतवणूक करू, पण तुम्ही हा जो 20% टॅक्स लावताय तो लावू नका. तर ट्रम्प साहेबांनी तो निर्णय परत घेतला आणि आता हा ॲडिशनल 20% टॅक्स लावला जाणार नाही असं जाहीर केलं. पण याचा परिणाम क्रूडवर दिसायला हवा होता. तो काही परिणाम फारसा क्रूडवर दिसत नाही आहे. काल 86च्या पुढे गेलं होतं, आज 85.50 एवढंच क्रूड आहे. म्हणजे तो काही परिणाम दिसत नाही आहे. इराणवरचे हल्ले सुरूच आहेत. फक्त वातावरणामध्ये काहीसा बदल आहे. म्हणजे हाच सगळा डेटा जर 4-5 महिन्यापूर्वीचा असता तर मार्केट 800 हजार पॉईंट कोसळलं असतं. आता मात्र मार्केट रिकव्हर होत आहे. हा बदल आहे. म्हणजे आपण म्हणू रोजमध्ये त्याला कोण रडेल. खूपच परिणाम होणार असला तर लक्ष द्या, नाही तर जाऊ द्या. हे असंच चालू राहणार अशी भूमिका मार्केटने घेतली आहे असं एकंदर दिसत आहे. क्रूड 85.5 आहे. बॉन्ड यील्ड थोडंसं कमी झालं आहे, 4.59 आहे. आणि डॉलर इंडेक्स 100.85 एवढा आला आहे. अमेरिकेचे महागाईचे आकडे यायचे होते ते 3.5% एवढे महागाईचे आकडे आले. ही महागाई मे महिन्यामध्ये 4.2% होती. त्यापेक्षा महागाईचा आकडा कमी आला आहे. आणि अनुमान होतं 3.9%. म्हणजे अनुमानापेक्षाही महागाईचा आकडा अमेरिकेत कमी आला आहे आणि मे महिन्यापेक्षाही महागाईचा आकडा कमी आला आहे. आता आपल्या इथे काय झालं आहे, टाटा एल्क्सीचा रिझल्ट आला आहे, पण रिझल्ट कमजोर आला आहे. प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, उत्पन्न वाढलं आहे. कमजोर रिझल्ट आहे. LTTS म्हणजे L&T टेक यांचा रिझल्ट मात्र इन लाईन आहे आणि त्यांनी अँथ्रोपिक बरोबर करार केला आहे. आनंद राठी स्टॉक ब्रोकर्स यांचा रिझल्टही ठीक किंवा इन लाईन म्हणूया. डिलिव्हरीची जी सबसिडियरी आहे या सबसिडियरीला NBFC म्हणून RBIने संमती दिली आहे. हिरो मोटो 10 बिलियनची ॲथरमध्ये ते गुंतवणूक करणार आहेत. किर्लोस्कर ब्रदर्सची सबसिडियरी UK मधली SPP UK यांना
11.67 मिलियन पाऊंड्स व्हर्टिकल पंप आणि स्पेअरसाठी ऑर्डर मिळाली. IBMचे रिझल्ट अपेक्षेनुसार आले नाहीत, त्यामुळे IBMला सेवा पुरवणाऱ्या ज्या कंपन्या होत्या त्यांचे सुद्धा शेअर पडतील. त्यामध्ये इन्फोसिसचा समावेश आहे आणि टेक महिंद्राचा समावेश आहे. तर इन्फोसिस आणि टेक महिंद्रा मंदीत जाण्याची शक्यता आहे. IBMचा शेअरही काल मंदीत गेला होता. जम्मू काश्मीर बँक PNB मेट लाईफ इंडियामधला 0.5% स्टेक 120 कोटीला मेट लाईफ इंटरनॅशनल होल्डिंगला ते विकणार आहे. IOL केमिकल कंपनीच्या APIला चीनमधून संमती मिळाली आहे, पण 52 वीक हायच्याच लेव्हलवर IOLचा शेअर आहे. कालही शेअर वाढला होता. इझी ट्रिप झारखंड सरकारच्या टुरिझम डिपार्टमेंटबरोबर त्यांनी करार केला आहे. बेल राईस 1200 कोटीचा QIP करणारे 231 रुपयांनी. डेन नेटवर्कचं प्रॉफिट कमी झालं तर इन्कम वाढलं. सिग्नेचर ग्लोबलचे सुद्धा प्री सेल्स कमी झाले. AB मनीचा रिझल्ट कमजोर लागला. अमेरिकेमध्ये जे बँकांचे रिझल्ट आले ना ते खूप मजेशीर आलेत. म्हणजे IBMचा रिझल्ट तर खराब आलाच आहे, पण बँक ऑफ अमेरिका, गोल्डमन सॅक्स या सगळ्यांचे रिझल्ट आले. त्यांच्या रिझल्टमध्ये एक गोष्ट बघण्यासारखी आहे की ट्रेडिंग इन्कम वाढलं आहे. म्हणजे बँकिंग बिझनेस करायच्या ऐवजी ते ट्रेडिंगच करतायत की काय असं म्हणायची वेळ आलेली आहे. म्हणजे मुख्य त्यांनी बँकिंग बिझनेस केला पाहिजे आणि ट्रेडिंग बिझनेस अगदी कमी केला पाहिजे. म्हणजे काही दिवसापूर्वी तुम्हाला लोकसभेमध्ये जी चर्चा चालली होती त्या चर्चेकडे लक्ष वेधलं पाहिजे की बँकांचा अदर इन्कमच वाढत आहे आणि डिपॉझिट गोळा करणं, लोन देणं याकडे लक्ष कमी आहे. अदर इन्कम हे कधी टिकाऊ नसतं. त्याविषयी बरीच चर्चा लोकसभेमध्ये झाली होती. तीच अमेरिकेतल्या बँकांची सध्या अवस्था आहे. सिग्नेचर ग्लोबलचे प्री सेल्स कमी झाले आहेत. आता आपण कुठले शेअर तेजीत राहतील, कुठले मंदीत राहतील ते पाहूया. फक्त चिप कंपन्यांच्या संबंधात गव्हर्मेंट मोठी गुंतवणूक करणार आहे आणि त्या संबंधीचे डिटेल्स 1-2 दिवसात दिले जाते. आधी तेजीतले शेअर पाहू. CG पॉवर, फोर्टिस हेल्थकेअर, ABB, पॉलीकॅब, नोव्होको व्हिस्टा, डिव्हिज लॅब, वाडीलाल, KEC इंटरनॅशनल, लाल पाथ लॅब, हिरो मोटो, PG इलेक्ट्रोप्लास्ट, ब्लू स्टार, डिक्सन, टायटन, L&T टेक, जम्मू काश्मीर बँक, किर्लोस्कर ब्रदर्स, ॲथर, कपॅसिटे, इनोव्हिजन. सगळ्या या छोट्या छोट्या 150 कोटी 200 कोटीच्या ऑर्डरच्या बातम्या आहेत. इनोव्हिजन, IOL केमिकल, सेनोरस फार्मा, अडाणी एनर्जी, हिंदुस्तान कॉपर, HDFC AMC, बायोकॉन, SBI कार्ड,
मॅक्स हेल्थ आणि एस जी मार्टमध्ये काल संस्थांनी खरेदी केली आहे. तर मंदीमध्ये विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्रा, टाटा एलेक्सी, आनंद राठी. पण आनंद राठी मात्र तळ्यात मळ्यात किंवा डोलायमाने ब्रोकर कंपन्यांचं सांगता येत नाही. सिग्नेचर ग्लोबल हे सगळे शेअर 5-6 शेअर विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्रा, टाटा एलेक्सी, सिग्नेचर ग्लोबल, आनंद राठी हे मंदीत राहू शकते. पण मार्केट किंचितसं म्हणजे 100 पॉईंट सेन्सेक्स किंवा 20-25 पॉईंट निफ्टी एवढं तेजीत उघडेल. नंतर मार्केट कसं राहील ते सांगता येत नाही. 24,200च्या आसपास मार्केट टिकत नाही आहे असं वाटलं तर शॉर्ट करता येईल. पण 23,800, 23,820 ते 24,200 ही सध्याची मार्केटची रेंज आहे आणि त्या रेंजमध्येच मार्केट चालू आहे. जर काही कमजोर बातमी असेल तर 23,800च्या खाली जाऊ शकतं आणि अतिशय मजबूत बातमी असेल तर 24,200च्या वर जाऊ शकतं. जर 24,200च्या वर गेलं तर 24,500पर्यंत मार्केट जाईल. बघूया काय काय होतं आहे ते. नमस्ते.